नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे शहरामध्ये। ठाणे शहरातील श्री आनंद भारती महाराज संस्था आणि त्याच वतीनं लोककला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आनंद भारती प्रतिष्ठानचा 17वा वर्धापन दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील लोककलांना प्रोत्साहन देणारा आनंद भारतीतला आपण वेगळं कौतुल्य या ठिकाणी बघताय। जवळजवळ अनेक कलावंतांना या ठिकाणी सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं अनेक दिग्गज या ठिकाणी आपल्याला कलावंत असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, त्याचबरोबर लोककलेला वारसा देणारे आणि त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे आमच्या पत्रकार क्षेत्रातील सुद्धा योगदान दिलेल्या लोकांना सन्मान करण्यात आले आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी दानशूर म्हणजे केंद्रीय ठाकर या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत। मी त्यांच्याकडे जातोय। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रमुख पाहुणे म्हणून अनेक कलावंतांना आपण पुरस्कार दिला, आपला सुद्धा सन्मान करण्यात आलाय। काय आनंद होतोय? आनंद भारती आमची संस्था 115 वर्ष आणि 17वा वर्धापन दिवस आणि त्यामध्ये वेगळे वेगळे कलाकार, त्यामधून पत्रकार पण आहे, कलाकार आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, सर्वांना जे आनंद भारतीतर्फे पुरस्कार देण्यात येत आहे। मी तुम्हाला सांगतो, हे पुरस्कार लहान नाही आहे, लई मोठे पुरस्कार आहे। पुरस्कार भरपूर मिळत असतो, पण 115 वर्षाची संस्था लोकांना आठवण करून जे आमच्या समाजामध्ये जे लोकांकडे गुण आहे ते गुण बाहेर काढण्याचं काम करत आहे आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे पुरस्कार देत आहे। त्याला बद्दल लाख लाख धन्यवाद देतो। मला तर मिळत असतो, माझे ऑफिसमध्ये हजारो पुरस्कार आहे, पण सांगायचा उद्देश हे कलाकार लोक जे मेहनत करत आहे त्याच्या फळ माझी बोजीला बसले ताई हे सगळे एवढी मेहनत करते। आमचे पुण्यात जाणार होते तरी ते थांबले, त्यांना पण धन्यवाद देतो आणि खास करून आमच्या नाकवाला विनोदला धन्यवाद देतो, कारण 40-45 वर्षापासून माझ्याकडे येते कुठलाही स्वार्थाशिवाय आणि त्यासाठी मी आवाजून इथे आलो आणि सर्वांचे दर्शन झाले। आणि माऊलीच्या दर्शन म्हणजे मी तो सांगतो ते देवी आहे, देवी कोण नाही आहे, मातृदेव भाव। म्हणून मी सांगतो घर मंदिर सारखा, घराची लक्ष्मी त्याला असं ठेवा, आई वडील देवापासून मोठे आहे। म्हणून विनोद नाकवाला खरोखर लाख लाख धन्यवाद। जय भगवान, जय भगवान, जय भगवान। महाराष्ट्रातील लोककला साता समुद्रापार निराळ्या विरोध दाखवा या ठिकाणी आपण कोळीवाळांच्या माध्यमातून आपणाला समाज मनाला प्रबोधून समाजाच्या विविध घटकापर्यंत महाराष्ट्राची लोककला पोचावी यासाठी अहोरात्र काम करणारे नाकवा सर माहिती आहे। साहेब, काय आनंद होतोय? अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या, अनेक विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक रत्नांना आपण सन्मानित केलेला आहे, काय आनंद होतो? या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोककलाकार, लावणी असो, पोवाडेवाले असो, शाहीर असो, यांचा आम्ही सन्मान करण्याचा मनापासून प्रयत्न करतो। आता रिदम क्षेत्रात असेल, कॅर्नेट वादक वगैरे असेल, यांचा पण सन्मान करतोय। आणि ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा करायची माझी मनापासून इच्छा होती। आज श्री आनंद भारती समाज ठाणे आणि महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या 5 एकांकिका आम्ही घेतल्यात। त्याच्यात माझे गुरुवर्य मला ज्यांनी नाटक कसं करायचं हे शिकवलं ते आमचे कैलासपती जयवंत पांडुरंग मुंबईकर यांच्यामुळे मला राज्यस्तरीय नाटकात उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं। त्याची जाण ठेवून आज हे एकांकिका आम्ही स्पर्धा भरवलेली आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी मनापासून आभार। महाराष्ट्रातली लोककला साता समुद्रा पार जावी या माध्यमातून आपणाला श्री आनंद भारती महाराज यांच्या माध्यमातून ही जी संस्था, ही संस्था केवळ अनेक तरुणांचं भविष्य घडवत असताना अनेक कलावंतांना या ठिकाणी करते। मी सर्वप्रथम दादांच्याकडे जातोय। बदलू, काय आनंद होतोय हे सगळ्या अशा विविध कलेच्या माध्यमातून आपण समाज मनाला प्रबोधन करताय? हॅलो, धन्यवाद। आज आनंद भारती समाज ठाणे आणि महाराष्ट्र लोक कलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 17वा वर्धापन दिन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होते आणि खूप आनंद होतोय की आमची 115 वर्ष जुनी या संस्थेमध्ये आज विनोद नाकवा यांच्यामुळे आज मोठमोठे कलावंत आमच्या संस्थेला त्यांच्या ओळखीमुळे येतात आणि इथे फ्री आहे येऊन आज संस्थेचं नाव संस्थेसाठी येतात आणि हा कार्यक्रम राबवला जातो। खूप आनंद होतो आणि आज 17वा वर्धापन 5 एकांकिका राज्यातील 5 प्रमुख एकांकिका घेऊन त्यांची आज कॉम्पिटिशन इथे आयोजित केलेली आहे।
तर विनोद नाकवांसाठी सुद्धा खूप धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज हा मोठा कार्यक्रम इथे आयोजित केला गेला. आणि आजच्या याला कार्यक्रमाला समेळ सर, शिट्टी मॅडम इथे आल्यात. खूप आनंद वाटला की मोठमोठे कलावंत त्यांचे आज आपल्या संस्थेला त्यांचे इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली. या पुरस्काराच्या निमित्तानं अभिजित कोळी माझे जोडले. कोळी साहेब, आपणाला सुद्धा खऱ्या अर्थानं कोळी बांधव म्हणले की ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी फेसाळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर सावरून समुद्राचा तळ मोजणारे कोळी बांधव. काय वाटतं आपल्याला आज पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे कलावंतांना? काय मला खूप आनंद होत आहे आणि मला इतकं बरं वाटलं आनंद भारती समाजाने आणि विनोद नाकवा म्हणजे भाऊजी माझे, तर एवढं मी म्हणजे त्यांचे आभार आहे. मी छोटा माणूस आहे, मी बाकी काय बोलू शकत नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी पुरस्कार दिल्यानंतर अनेक लोक भारावून गेलेले आहेत. माझ्याकडे प्रियंका दिदी जोडलेले आहे, प्रियंका शेट्टी दिदी माझी जोडले. दिदी, काय आनंद होतोय हे सगळं वैभव पाहता, किंवा एक कोळी बांधव आणि आमच्या आनंद भारती या महाराजांची ही जी संस्था आहे गेले अनेक वर्ष काम करते, आपणाला पुरस्कार दिलाय, काय आनंद? मला खरंच खूप आनंद होतोय. मी मगाशीच सांगितलंय की मला खूप आनंद होतोय, कारण ह्यांनी मला लक्षात ठेवलंय. म्हणजे हे माझ्यासाठी खूप कौतुकास्पद आहे की ह्यांनी एवढ्या वर्ष मी काम करते इंडस्ट्रीमध्ये, पण लावणी क्वीन ह्या नावाने विनोदजींनी मला फोन केला नाकवांनी की प्रियंका शेट्टी तुला यायचंय, या वर्षीचा आमचा पुरस्कार तुझ्यासाठी आहे. तर मला खरंच अभिमानाचं की ऍक्च्युली 2026 माझ्यासाठी खरंच चांगलं आहे. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. या महाराष्ट्राच्या त्या वैभवशाली परंपरामध्ये कोळी बांधवांचंही योगदान तेवढंच आहे. आणि त्यामुळे आपण बघू शकतोय अनेक या ठिकाणी लेखणीच्या धारदार क्षेत्राने अनेकांना पत्रकार क्षेत्रामध्ये हे केलेलं आहे, त्यांना सन्मान दिले. आमच्या दिदी जोडलेले. दिदी, आपण पत्रकार नेहमीच संकलन करत असतो, पण आपली सुद्धा दखल या आनंद भारती मंडळाने प्रतिष्ठाने घेतले, काय आनंद? नमस्कार. श्री आनंद भारती संस्था, आनंद भारती समाज संस्था आणि लोककलावंत प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांनी मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. पत्रकार म्हणून आनंद भारती समाज संस्थेचं काम बातम्या तर नेहमी मी करतच असते, परंतु ही संस्था इतकी जुनी आहे. या संस्थेच्या वतीने ठाणे शहराचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा असलेली ही संस्था आहे. या संस्थेच्या वतीने मला पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे, नाकवा सर, कोळी सर आणि सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. पत्रकार म्हणून आपण आपलं काम करतच असतो आणि ते यापुढेही करतच राहणार. आभारी आहे. लेखणीच्या धारदार क्षेत्रांना अनेकांना नेस्तभूत करणारे पत्रकार, पण त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली लोककला आणि महाराष्ट्रातल्या कलावंतांना सन्मान देणारे आमचे काका. कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी कलावंतांचा प्रश्न असतो, समाजातील विविध घटकांचा प्रश्न असतो, त्यांचे प्रेरणा आमचे काका जोडलेत. बंधू, काय आनंद होतोय? आपण एवढं मोठं जे काम केलेलं आहे, काय आनंद? आज जवळजवळ आनंद भारती महाराज हे अक्कलकोट स्वामींचे शिष्य आणि त्यांच्या नावाने 115 वर्ष या आनंद भारती संस्था सुरू आहे. आणि त्या संस्थेमध्ये जवळजवळ 12 शाखा चालू आहेत आणि शाखेमधून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कला, क्रीडा, सांस्कृतिक ह्यामध्ये घडवलेले आहेत, संस्थेने घडवलेले. आणि या संस्थेच्या आवारामध्ये एवढ्या मोठ्या व्यक्ती, जे कलाकार आणि चौथा स्तंभ ह्या ठिकाणी उभा आहे, आणि तो स्तंभ खरोखरच चांगल्या लेखणीने उभा आहे, कारण का मी त्यांच्या सहवासात बराचसा आलेला आहे. एकेका स्पर्धा महाराष्ट्र राज्याच्या 5 जरी आल्या तरी सुद्धा त्या 500 आल्यासारखा आनंद या ठिकाणी होतो आम्हाला. आणि जे काय कलाकार आपलं सगळं कौशल्य दाखवतात, त्या कौशल्याचं चीज कुठेतरी व्हायला पाहिजे, लोकांनी कुठेतरी थाप मारायला पाहिजे, ही भावना या विनोद नाखवानी आणि आनंद भारतीने ती लक्षात ठेवली आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सगळ्यांचं. आणि असंच सहकार्य आपण ह्या आनंद भारती व्यायामशाळेला द्यावं, असे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शलकाताई पवार माझ्या जोडल्या आहेत. ताई, काय आनंद होतोय? कारण आज या ठिकाणी बरेच रत्नांना सन्मानित केलेला आहे, काय आनंद? मला खरंच खूप आनंद होतोय. ऍक्च्युली नाकवा दादांची आणि माझी ओळख माझे मिस्टर संतोष पवार यांच्यामुळे झाली. आणि कोविड काळामध्ये प्रेक्षक नसताना सुद्धा म्हणजे आमच्यासारख्या कलावंतांच्या मागे उभे राहणारे नाकवा दादा म्हणून मी त्यांना ओळखते, अख्ख्या त्यांच्या कुटुंबाला ओळखते. आणि त्यांच्यामुळे मी आज इथे आले आणि त्यांनी मला इतका बहुमान दिलाय इथे येऊन. या संस्थेत आल्यानंतर मला इतकी मोठी मोठी माणसं माझ्या बरोबर आहेत, ज्यांची माझ्याशी तुलना होऊच शकत नाही, इतके ते एक्सपिरियन्स्ड आहेत. पण दादांच्या प्रेमापोटी मी आले आणि थँक्यू सो मच फॉर दिस अवॉर्ड. एकीकडे आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संस्था काम करतात, मात्र श्री आनंद भारती संस्था आणि त्याचबरोबर
लोककला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कलावंतांना अनेक गुणवंतांना या ठिकाणी सन्मान देऊन आले, पण मात्र ज्या संपूर्ण सन्मान मूर्तींना पुरस्कार मूर्तींना जो सन्मान दिलेला आहे, म्हणून सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा, सन्मान त्यांच्या नेतृत्वाचा, सन्मान सोहळा 2026. कॅमेरामॅन तन्मय पाटील, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.